सर्वांना हरिओम. सहा शास्त्रांनी अभ्यास करून चिंतन करून जे सार निवडून काढणं ते म्हणजे भगवंताचं नाम आहे, हरीचं नाम आहे. आणि त्यामध्येच सर्व सुख लपलेली आहेत. भगवंताच्या नामामध्येच, त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या नामचिंतनामध्ये सर्व सुख आहेत. आणि म्हणून ही सर्व सुखाची गोडी तू चाखून घे. सर्वात गोड अमृत आहे असं आपल्याला सांगितलं जातं. परंतु त्या अमृताची प्राप्ती स्वर्गात गेल्याशिवाय काय आपल्याला होणार नाही, कारण ते तिथे असं म्हणतात. पण त्या अमृतापेक्षा देखील अत्यंत गोड असं, मधुर असं हरीचं नाम आहे, भगवंताचं नाम आहे. आणि त्याची गोडी चाखण्याकरता आपल्याला स्वर्गात वर जायची आवश्यकता नाही. याच लोकामध्ये आपण आहे त्या ठिकाणी बसल्यानंतर, आहे त्या अवस्थेमध्ये राहिल्यानंतर आपण जर त्या भगवंताचं नाम अत्यंत श्रद्धापूर्वक घेतलं, प्रेमपूर्वक अंतःकरणाने घेतलं, तर आपल्याला ती गोडी चाखता येईल. अशी अमृतापेक्षा देखील गोड असलेलं हरिनाम आहे. म्हणून माऊली म्हणतात 27व्या अभंगामध्ये पहिल्या चरणात, सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी. म्हणजे साई शास्त्रांनी सर्व सुखाची गोडी जी निवडलेली आहे ती म्हणजे हरीचं नाम आहे. भगवंत आणि त्याच्या प्राप्तीचे साधन म्हणजे त्याचे नाम, हेच सर्व सुख आहे. आपण ज्याला सुख म्हणतो त्या सुखाबद्दलची कल्पना किती भ्रामक आहे. आपण त्याचं मागच्या भागात चिंतन केलं, त्यामध्ये आपण फक्त 3 शब्दांचा अर्थ पाहिला, 3 शब्दांचा अभ्यास केला, सर्व सुख गोडी. परंतु हे सर्व सुख कशामध्ये आहे, तर भगवंत आणि त्याच्या प्राप्तीचे साधन म्हणजे त्याचं नाम, हेच सर्व सुख आहे. या सुखामध्ये विश्वातील सर्व सुखांचा समावेश होतो. विश्वामध्ये जेवढी एवढी सुख आहेत त्या सर्व सुखांचा अंतर्भाव या हरिनामाच्या सुखामध्ये होतो. या सुखाची गोडी ज्याने अनुभवली, ज्याने चाखली, त्याला इतर सुखे तुच्छ वाटतात. प्रापंचिक सुखे, व्यावहारिक सुखे त्याला हरिनामाच्या गोडीपुढे तुच्छ वाटतात. आणि ती नामामृत गोडी जी आहे ती वैष्णवांनाच लाभते. भगवंताच्या नामरूपी अमृताची गोडी वैष्णवांनाच लाभते. आणि माऊली म्हणाल देखील होते एका अभंगामध्ये, नामामृत गोडी वैष्णवा लादली. त्यामुळे माऊली या ठिकाणी देखील म्हणतात की 6 शास्त्रे निवडी, म्हणजे 6ही शास्त्रांचा विचार करून त्यातील सार, त्याचं तात्पर्य जे भगवंताचे नाम आहे त्याचा स्वीकार कर. माऊली आपल्याला या चरणातून असा उपदेश करतात. तुकाराम महाराज देखील सांगतात, सकळ शास्त्रांचे हे सार, वेदांचे गवार, पाहता विचार हाची करीती पुराणी. वेदांचं सार, पुराणांनी केलेला विचार, सर्व शास्त्रांचं सार हेच आहे भगवंताचं नाम,
भक्तिप्रधान गीता, भागवत इत्यादी शास्त्र ज्यामध्ये भक्तीचं वर्णन केलेलं आहे, त्यामध्ये भगवंत आपल्या भक्तासाठी, नामधारकासाठी उपयुक्त जी साधनं आहेत, नामसाधन, नामजपाचं साधन, त्याचंच महत्त्व वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये. आणि त्यामुळे भक्ती मार्गाला विरुद्ध असणाऱ्या शास्त्रांचा आपण त्याग केला पाहिजे. ज्याच्यामध्ये भक्तीचं वर्णन नाही, ज्याच्यामध्ये हरिनामाचं वर्णन केलं नाही, अशी शास्त्र असतील तर आपण त्यांचा त्याग केला पाहिजे. याचा अर्थ इतर शास्त्रांची निंदा नाही, हे आपण लक्षात ठेवायचे. इतर शास्त्रांची निंदा नाही, पण आपल्या भागवत शास्त्रावरच श्रद्धा असली पाहिजे, ज्याच्यामध्ये भक्तिशास्त्र एक मुख्य गणलेलं आहे, ज्याच्यामध्ये भक्तीचा विचार मांडलेला आहे. आणि ती भक्ती परिपूर्ण होते भगवंताच्या नामाने. म्हणून अशा भागवत शास्त्रावरच आपली श्रद्धा असली पाहिजे. इतर शास्त्राची आपल्याला निंदा करायची नाही. अशा सत्शास्त्रांचे, भक्तिशास्त्राचे आपल्याकडून अखंड चिंतन झाले पाहिजे. आणि म्हणून माऊली पुढे म्हणतात, रिकामा अर्धघडी राहू नको, सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी. आणि पुढे म्हटलेलं आहे उत्तरार्धामध्ये, रिकामा अर्धघडी राहू नको. तू अर्धाक्षणसुद्धा रिकामा राहू नकोस. भगवंताच्या कृपेने शरीर, मन आणि इंद्रिये आपल्याला जी प्राप्त झालेली आहेत ती क्रियाशक्तीने युक्त असून योग्य आणि परिणामी फलदायक आहेत. आणि म्हणून अशा कार्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या मनाला आणि आपल्या इंद्रियांना मग्न केलं पाहिजे. त्या कार्यामध्ये आपण लावलं पाहिजे. आळस असा वैरी आहे, आळस असा शत्रू आहे की या कार्यामध्ये तो बाधा आणतो, या कार्यामध्ये तो विघ्न आणतो. म्हणून आळसाचा त्याग करून सशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. कारण आळस केव्हाही घातकच आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला आळस विघ्न घालेल त्यावेळेला आपण प्रयत्नपूर्वक त्याला बाजूला करून भगवंताचे चिंतन, भगवंताचे नामस्मरण, सशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. रिकामे राहिले नाही पाहिजे. माऊली सांगतात, रिकामे राहिले नाही पाहिजे. पण एखादा म्हणेल, आम्ही कधीच रिकामे नसतो, प्रपंचामध्ये आम्हाला अनेक कामे करताना आम्ही काया वाचा मनाने करीतच असतो. प्रपंचामध्ये आम्हाला फुरसत नाही. काही जण तर असं सांगतात की आम्हाला मरायला फुरसत नाही. पण प्रपंचामध्ये माणूस किती व्यस्त असला, किती गुंतलेला असला, किती कामं करीत असला, तरी पण ते वस्तुतः रिकामे राहणेच आहे. रिकामे राहणे आणि रिकामे न राहणे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. संसार करताना आपण किती कार्यामध्ये व्यस्त असलो, शेंडीसकट बुडालेले असलो, तरी देखील ते रिकामे राहणेच आहे. माऊली सांगतात. मग रिकामे न राहण्याचा अर्थ काय? ज्या क्षणात हरिनाम घेतले जात नाही, मनाने हरिचिंतन केले जात नाही, किंवा भगवंताच्या विचारांचे श्रवण मनन केले जात नाही, तो क्षण, ती घडी म्हणजे रिकामीच गेली असं म्हटलं पाहिजे. याला म्हणतात रिकामी राहू नको. म्हणून आपला प्रत्येक क्षण
अखंड भगवंताचे चिंतन, मनन, ध्यान, भजन, पूजन इत्यादी कार्यात गेला पाहिजे. प्रत्येक क्षण म्हटलेला आहे माऊली. तसेच अल्पायुषी जीवनामध्ये प्रत्येक क्षण मोलाचा आहे. कलियुगामध्ये जन्म घेतलेल्या मनुष्याचं आयुष्य किती अल्प आहे आपण त्याचा पदोपदी अनुभव घेतो. पुढच्या क्षणाचा भरोसा नाही आणि असं असलं तरी देखील आपण आपल्या या अल्पायुषी जीवनाचा उपयोग सार्थकी कसा लागेल याच्याकरता केला पाहिजे. म्हणून माऊली सांगतात, या जीवनामध्ये प्रत्येक क्षण मोलाचा आहे. त्यामुळे त्या क्षणाचा उपयोग भगवंताच्या नामस्मरणाआधी केला तरच तो सार्थकी लागला. म्हणून माऊली म्हणतात की तू रिकामा अर्धघडी राहू नको, अर्धा क्षणसुद्धा तू रिकामा राहू नको. याचा अर्थ प्रपंच करायचा नाही, संसाराचा त्याग करायचा असाही नाही आहे. संसाराची कार्य करता करता देखील आपल्याला या गोष्टी करता येतात. म्हणून तुकाराम देखील सांगतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही तुमची कामं करा, तुमचं कार्य करा, त्याला ना नाही, परंतु ते कार्य करताना भगवंताची आठवण करा, भगवंताचं नाम घ्या. रिकामा अर्धवडी राहू नको. याचा आणखी एका दृष्टीने विचार केला आपण तर असं लक्षात येतं की मनुष्य देहाच्या क्षणाची किंमत अमूल्य आहे. आपल्याला जो मनुष्य मिळालेला आहे, मनुष्य शरीर मिळालेलं आहे, त्याच्या एक एक क्षणाची किंमत अमूल्य आहे, अनमोल आहे. पण सर्वसामान्य लोकांना ही गोष्ट कळत नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडी आपल्या आयुष्यातील अत्यंत मोलाचे आहे. त्या घडीचा, त्या क्षणाचा भगवंताच्या नामस्मरणासाठी उपयोग केला तर आपल्याला महान लाभ होतो. कोणता लाभ होतो? आपण एवढे चिंतन करतो, आपल्याला माहीत आहे. परमात्म प्राप्ती होती, मोक्ष प्राप्ती होते, असा फार महान लाभ होतो. म्हणून प्रत्येक क्षणाचा भगवन नामस्मरणामध्ये विनियोग करणे हेच योग्य आहे. यालाच म्हणतात काळ सार्थकी लावणे. शिवाय मृत्यू म्हणजेच काळ हा सर्वांचे आयुष्य मोजीत बसला आहे. कोणत्या क्षणी तो झडप घालील हे सांगता येत नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठ या अभंगामधून, घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. पण आपण सर्व विसरून गेलेले आहोत. म्हणून आपल्याला आठवण करून देतात, काळाची आठवण करा, मृत्यूचं स्मरण करा. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ महर्षींनी याबाबत एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात, सर्व नद्यांचे पाणी जरी वाहून जात असले तरीसुद्धा ते पुन्हा मेघ, पर्वत इत्यादीपासून नदीमध्ये परत येत असते. परंतु या देहरूपी नदीतील आयुष्यरूपी पाणी अखंड वाहत जाते, वाहत असते नाही, वाहत जाते, पण त्यात पुन्हा भर मात्र पडत नाही. म्हणजे आपलं आयुष्य एकदा क्षण निघून गेला की पुन्हा तो क्षण पुन्हा आपल्या जीवनात परत येत नाही. याप्रमाणे कोणत्या घडीला काळाचा तडाखा बसेल याचा नेम नाही. आणि म्हणून जगद्गुरू सांगतात आपल्याला, हेची सर्व सुख जपावा विठ्ठल, न दवडावा पळ क्षण वाया. एक क्षण देखील आपण वेळ वाया दवडू नये, वाया घालवू नये. कारण का, हेची सर्व सुख जपावा विठ्ठल, विठ्ठलाचं नाम जपणं हेच सर्व सुख आहे. पुढे म्हणतात,
रिकामे तू नको मना, राहो क्षण क्षणाई. हे मना तू रिकामा राहू नको, क्षणाक्षणाला काय कर, वेळोवेळा पारायण नारायण हे करी. नारायणाच्या नामाचं वेळोवेळा पारायण कर, एक क्षणसुद्धा तू रिकामा राहू नको. याच आशयाने, याच हेतूने माऊलीसुद्धा सांगतात की सर्व सुखाच्या गोडीसाठी साई शास्त्रांची निवड कर, अखंड भक्ती भजनात काळ घालव, भगवंताच्या नामस्मरणात काळ घालव. आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे असे पक्के ध्यानात ठेवून एकही क्षण वाया जाऊ देऊ नकोस. अभंगाच्या दुसऱ्या चरणातून माऊली सांगते, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन. लटिका म्हणजे आपण पाहिला त्याचा अर्थ. लटिका म्हणजे खोटा, लटिका म्हणजे मिथ्या, भासवान. माऊली सांगतात हा संसार म्हणजे प्रपंच लटिका अर्थात खोटा आहे, म्हणजे उत्पत्ती विनाशवान आहे. याला उत्पत्ती म्हणजे निर्मिती आहे आणि त्याचा विनाशही होतो आहे. असा उत्पत्ती विनाशवान असलेला प्रपंच जो आपण अत्यंत सायासाने करतो तो लटिका आहे. व या लटक्या संसारातील नित्य केला जाणारा जो व्यवहार आहे तो देखील लटिकाच आहे. मुळामध्ये संसार लटका आहे, त्यामुळे आपण जे नित्यामध्ये व्यवहार करतो ते देखील लटकाच आहे. आपला देह आणि देहसंबंधी पसारा, घर दार दारा म्हणजे पत्नी, हे सर्वच खोटे आहे आणि म्हणून ते दुःखदायक आहे. जे जे मिथ्या आहे ते ते खोटे आहे आणि ते ते दुःखदायक आहे, दुःख देणार आहे. येरती माईके दुःखाची जनिती असं महाराज म्हणतात. माईके म्हणजे मायेने निर्माण केलेलं हे जग, यातील सर्व गोष्टी कशा आहेत, दुःखाची जनिती, दुःखदायक आहे, दुःखाला जन्म देणारे आहेत. जनितीचा अर्थ आहे जन्म देणारे. मायेने निर्माण केलेल्या या सर्व गोष्टी खोट्या आहेत. संसारातील व्यवहार लटिका, याचा अर्थ संसार आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. काय सांगतात बघा माऊली, संसार आणि व्यवहार या दोन वेगळ्या वस्तू नाहीत, त्या एकच आहेत, परंतु त्या दोन्ही खोट्या आहेत. व्यवहारातील लटकेपणा म्हणजे व्यवहारातील खोटेपणा हेच संसाराचे स्वरूप आहे. संसाराचे स्वरूप काय, व्यवहारातील लटकेपणा, व्यवहारातील खोटेपणा, म्हणजे खोट्या संसारालाच, त्या व्यवहारालाच संसार असे म्हटलेलं आहे. खोट्या व्यवहाराला संसार असे म्हटलेलं आहे. आणि याच्या उलट जो सत्य व्यवहार आहे त्या सत्य व्यवहाराला ब्रह्म, परब्रह्म, परमात्मा असं म्हटलेलं आहे. लटका व्यवहार म्हणजे संसार आणि सत्य व्यवहार म्हणजे परमात्मा, परब्रह्म. आणि म्हणून या संसाराचं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप सांगताना पुन्हा एकदा तुकाराम म्हणतात, फलकट तो संसार येत सार भगवंत. संसार कसा आहे, फलकट आहे. फलक म्हणजे फोल आहे. पूर्वी सुपामध्ये धान्य पाकडण्याची पद्धत होती. मग ते पाकडताना जे बाहेर पडायचं सुपाच्या बाहेर ते फोल होतं, त्याला फलकट म्हणायचं. आणि सुपामध्ये आहे ते सार आहे.
म्हणून हा संसार कसा आहे, फलकट आहे, फोल आहे, मिथ्या आहे. मग येथे सार काय, पुढे सांगतात, येतं सार भगवंत. येथे फक्त भगवंतच सार आहे. म्हणून ब्रह्म परमात्मा हे अद्वितीय आणि एकमेव सत्य असल्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त भासणारे असणारे नाही. त्याच्या व्यतिरिक्त भासणारे हे जग निश्चितपणे मिथ्याच आहे, निश्चितपणे लटका आहे, खोटं आहे. शिवाय ब्रह्मतत्व जे आहे ते व्यापक आहे, गगनापेक्षा देखील व्यापक आहे. आपण व्यापकतेची उपमा देताना आकाशाची देतो, पण त्याच्यापेक्षाही व्यापक तत्व जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. जगाला एका परमात्म्याशिवाय दुसरे कारण नाही. जगाचं अस्तित्व, विश्वाचं अस्तित्व परमात्म्याशिवाय असू शकत नाही. ज्याप्रमाणे घटाला म्हणजे घड्याला मातीशिवाय, अलंकारांना सोन्याशिवाय स्वतंत्र सत्ता नाही, स्वतंत्र अस्तित्व नाही, त्याप्रमाणे जगद्रूप कार्याला एका ब्रह्माशिवाय स्वतंत्र सत्ता नसल्याने ब्रह्म हेच सत्य आणि जग हे मिथ्या ठरते. सर्व दृश्य जगताचा आधार परमात्मा आहे, त्यामुळे दृश्य जगताचं अस्तित्व आहे. आणि म्हणून ब्रह्म हेच सत्य आहे, जग हे मिथ्या आहे. आणि एके ठिकाणी शास्त्रकार म्हणतात देखील, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. शिवाय हा संसार लटिका तर आहेच, खोटा तर आहेच, परंतु तो अत्यंत दुःखदायकही आहे, अतिशय दुःख देणार आहे. सर्व संत महात्म्यांनी त्याला दुःखमय म्हटलेलं आहे. नुसता दुःखरूप नाही तर दुःखमय आहे, मय प्रत्यय आहे. आणि त्याचा अर्थ होतो पूर्णपणे भरलेले. मय प्रत्ययाचा अर्थ होतो पूर्णपणे भरलेले. पाऊस भरपूर पडला की म्हणतो आपण सगळीकडे पृथ्वी काय झाली, जलमय झाली, म्हणजे पाण्याने पूर्ण भरून गेली. म्हणून दुःखमयचा अर्थ आहे दुःखाने पूर्ण भरलेला आहे. माऊली म्हणतात या संसाराचं स्वरूप सांगताना, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. इंगळ आपल्याला माहिती आहे, इंगळ म्हणजे अग्नी. संसाराचं रूप कसं आहे, अग्नीच्या शय्येवर झोपण्यासारखं आहे, अग्नीच्या अंथरुणावर झोपण्यासारखं आहे. आपण जवळ गेलो ते आपल्याला त्या अग्नीचा स्वभाव, त्यामुळे तो आपल्याला चटके देतो. मग त्याच्यावर झोपल्यानंतर काय होईल आपला विचार करा. तसा संसार आहे, चहूकडे इंगळ. बरं, या संसारामध्ये आपल्याला जरा तरी मनशांती आहे का? रात्रंदिवस तळमळ. माऊली सांगतात रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे आणि रात्रंदिवस तळमळ. संत तुकाराम वर्णन करतात संसाराबद्दल, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. मग आपल्याला जे सुख होतं असं आपण म्हणतो तो भास आहे, तो निव्वळ भ्रम आहे. आपण पाहिलं मागच्या भागामध्ये, ते असं सुख आहे पहिल्या क्षणाला आपल्याला ते आनंद देतं. संसारातलं वस्तू कोणतीही पहिल्या क्षणाला आनंद देते, दुसऱ्या क्षणाला तो आनंद कमी होतो, तिसऱ्या क्षणाला आणखी कमी होतो, आणि एक वेळ अशी येते की ती वस्तू आपल्या डोळ्यावर नको असं आपण म्हणतो. कारण का ती शेवटी परिणामकारक, दुःखदायक असते. म्हणून या ठिकाणी तुकारामार वर्णन करतात, सुखाचा विचार नाही कोठे.
पण तरीही सर्वजण या संसारातच पुन्हा पुन्हा डोके खुपसत असतात. अशा या दुःखरूपी संसार सागरात गटांगळ्या खात खात आपले सर्व आयुष्य व्यर्थ चालले आहे. म्हणून माऊली म्हणतात पुढे, वाया येर झार हरिविण लटिका लटिका व्यवहार सर्व हा संसार. पुढे म्हणतात, जर आपण याचा विचार केला नाही, संसारातच गुरफटून राहिलो तर वाया येर झार हरिविण, मनुष्य जन्माला येऊन सर्व सुखाचे आगर असलेल्या हरीची प्राप्ती करून घेतली नाही तर ती येरझार व्यर्थच आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सर्व साधू संतांनी या मनुष्य देहाच्या दुर्लभतेचं वर्णन केलेलं आहे. अत्यंत दुर्मिळ आहे, अतिशय दुर्लभ आहे, प्राप्त होण्यास कठीण आहे. तो आपल्याला मिळालेला आहे. म्हणून म्हणतात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं चिंतन करा, नामस्मरण करा. किंवा दुसरेकडे म्हणतात, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. अति सुंदर चिंतन आहे या ओळीमध्ये. नरदेह निधान लागले हाती, आपल्या हातामध्ये नरदेह हा निधान लागलेला आहे, खजिना लागलेला आहे, दुर्मिळ साठा लाभलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला या नरदेहाच्या माध्यमातून उत्तम सार उत्तम गती, आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल, श्रेष्ठ गती प्राप्त होईल. म्हणजेच आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, परमात्म्य प्राप्ती होईल, देवाची होईल म्हणते ते होती. जे देव होऊन इच्छितात ते देवच होऊ शकतात, होतातच. म्हणून तरी का चित्ती न धरावे, भगवंताचे नाम आपल्या चित्तामध्ये का बरे धरू नये. आणखीन इकडे म्हटलेलं आहे, या शरीराचा उपयोग आपण केला चांगल्या रीतीने तर खूप शरीर चांगलं आहे. शरीर चांगले चांगले, पुढे म्हणतात, शरीर चांगले चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या शरीराच्या माध्यमातून आपण जे साध्य करू ते होईल. अगदी परमात्मा देखील, परब्रह्म देखील आपल्याला साध्य करता येईल. शरीरे साधिले परब्रह्म. परंतु एवढे चांगले शरीर मिळाल्यानंतरही, दुर्लभ अनमोल असं मनुष्य देह मिळाल्यानंतरही जर आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला नाही तर ते सर्व व्यर्थच आहे. वाया येर झार हरिविण. एक एक शब्दाचा माऊलींच्या अभंगातील आपण जेवढा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू तेवढा कमीच आहे. पण जेवढा आपण अर्थ पाहतो तेवढं चिंतन जरी केलं आणि त्यामुळे आपण आचरण जरी केलं तरी आपलं जीवन सार्थकी लागेल. असा दुर्लभ मनुष्य देह धारण करून या लोकात आल्यानंतर पूर्वजन्मी केलेल्या पापांचा जो संचय असतो, जो साठा असतो, तो या जन्मात दुःखाला कारण होतो. पूर्वजन्मी आपण जी जी काही पापं केली असतील, ठीक आहे, आपल्याला या जन्मामध्ये मनुष्याचं शरीर मिळालं, पण पूर्वजन्मामध्ये अनेक जन्मामध्ये, केवळ मागच्याच नाही, मागच्या अनेक जन्मामध्ये आपण जे जे काही पाप केलेलं असेल आणि जो आपल्याकडे साठा आहे, संचय आहे, त्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये दुःख भोगायला लागतात. त्याचा नाश होणे कठीण असते. परंतु असे असले तरी देखील माऊली आपल्याला म्हणतात, घाबरण्याचं कारण नाही. धीर देताना आपल्याला ते तिसऱ्या चरणातून सांगतात,
नाममंत्र जप कोटी जाईल पाप. नाममंत्राच्या जपाने कोट्यावधी पातकांचा सहज नाश होतो. मागच्या किती जन्मामध्ये अनंत पाप झालेली असतील तुझ्याकडून, तरी देखील घाबरू नको. नाममंत्राचा जप कर, भगवंताच्या नामाचा निरंतर जप कर. त्याने काय होईल? कोट्यावधी पातकांचा सहज नाश होईल. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. किंवा रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे, असे माऊलींनी आपल्याला यापूर्वीच हरिपाठाच्या अभंगातून सांगितलेले आहे. त्यावेळी देखील माऊलींनी हा विचार आपल्याला मांडलेला होता. परंतु आपल्याला एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला लागते, तेव्हा आपल्या अंतःकरणात ठसते. म्हणून माऊली पुन्हा एकदा उल्लेख करतात, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. अनंत पापांचा नाश करणारा जो नाममंत्र जप वाचेने करायचा, त्यासाठी अगोदर मनामध्ये संकल्प निर्माण व्हावा लागतो. आपल्या अनंत पापांचा नाश निश्चित होणार भगवंताच्या नाममंत्राच्या जपाने. पण त्यासाठी आपण अगोदर मनामध्ये संकल्प निर्माण करावा लागतो. मग तो कोणता संकल्प करायचा? माऊली आपल्याला या तिसऱ्या चरणाच्या उत्तराला सांगते. रामकृष्णी किंवा कृष्णनामी पाडवे राय, कोणताही शब्द घेतला तरी चालेल. कृष्णनामी संकल्प धरुनी राय. भगवंताच्या कृष्णनामाच्या किंवा रामकृष्ण नामाचा सतत जप करण्याचा संकल्प कर. काय सांगतात माऊली? या रामकृष्ण नामाचा सतत जप करण्याचा मनामध्ये संकल्प कर. कारण संकल्प केलं, आपण एखाद्या गोष्टीचा संकल्प केला आणि त्यामुळे आपण आचरण केलं की आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळतं. केलेला संकल्प वाया जात नाही. पण कधी जर आपण त्याप्रमाणे आचरण केलं, नियमाने आचरण केलं तर. म्हणून माऊली म्हणतात तिथे देखील रामकृष्ण नामाचा सतत जप करण्याचा संकल्प कर, कारण त्याने फार मोठा लाभ होणार आहे. सतत नामाच्या उच्चारण्याचा अभ्यास केला असता अनेक भोगांच्या संकल्पापासून जे विकार निर्माण होतात, जे दोष निर्माण होतात, त्यांचा नाश होतो. हा लाभ सांगितलेला आहे. आणि त्यांच्या नाशालाच मोक्ष असे म्हटलेले आहे. ज्या वेळेला आपल्यामध्ये असलेल्या अंतःकरणात असलेल्या विकारांचा, दोषांचा समूळ नाश होईल. काम क्रोधाचे षडविकार निघून जातील, नष्ट होतील आणि भगवंताचा नाम आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मुखामध्ये, आपल्या तनामनामध्ये राहील. त्यावेळेला आपल्याला तो मोक्ष प्राप्त होणार. म्हणून भगवंताच्या नामाच्या ठिकाणीच संकल्प म्हणजेच श्रद्धाभाव म्हणजे दृढ विश्वास ठेवला पाहिजे. त्यातच आपले आत्यंतिक हित आहे. आपले त्यामध्ये अत्यंत कल्याण आहे. सर्वच साधू संतांनी आपल्या संकल्पाचे अधिष्ठान भगवंत आणि भगवंताचे नाम हेच एकमेव केलेले आहे असे दिसून येते. आणि त्यामुळे सर्व साधूंचं आपण चरित्र पाहिलं तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये एका भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कशाचाही अंगीकार केला नाही आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्यामुळे
जे भगवंताची प्राप्ती करून देणारं अत्यंत सुलभ असं नाम आहे, नाममंत्र आहे. त्याचा आपणही जप अखंड चालू ठेवला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आपण आज या ठिकाणी आता पुन्हा